नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅक्सिमम लॉस मेथडचा प्रॉब्लेम बघणार आहोत। मॅक्सिमम लॉस मेथड म्हणजे काय, मॅक्सिमम लॉस मेथडचा फॉर्म्युला काय आहे, मॅक्सिमम लॉस कसा कॅल्क्युलेट करायचा, याच्या संदर्भातला जो काही व्हिडिओ आहे तो आपण याआधी बघितलेलाच आहे। आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेमला सुरुवात करूया। सर्वात मी प्रॉब्लेम वाचते, तुम्ही लक्ष द्या। A, B, C were in partnership sharing profits and losses in the ratio of 1/2, 1/3 and 1/6. आता हा रेशो आपण आधी साध्या पद्धतीने त्याला बनवून घेऊया। द पार्टनरशिप फर्म डिसॉल्व्ड ऑन 31 मार्च 2017. 3 पार्टनर आहे, त्यांचा रेशो दिलेला आहे, परंतु तो रेशो आपल्याला आपल्या पद्धतीने कन्वर्ट करून घ्यावा लागेल। द पार्टनरशिप फर्म डिसॉल्व्ड कधी डिसॉल्व्ह झाली, 31 मार्च 2017 ला। वेन द फिनान्शियल पोझिशन वॉज ॲज फॉलोज. त्यांची जी आर्थिक परिस्थिती होती ती त्यांनी दिलेली आहे बॅलन्स शीटच्या स्वरूपात। लॅबिलिटीज दिल्या आहेत, असेट दिल्या। ऍसेट मध्ये कॅश नाही, त्याच्यामुळे कॅश घेण्याची गरज नाही। लॅबिलिटी कोणकोणत्या आहेत, फक्त क्रेडिटर्स आहे आणि कॅपिटल आहेत। तर सगळ्यात आधी प्रायोरिटी काय सांगते आपल्याला, सरप्लस कॅपिटल मेथडची जी प्रायोरिटी होती तीच प्रायोरिटी या सुद्धा मेथडमध्ये कंटिन्यू राहणार आहे। कोणती प्रायोरिटी आहे, कोणाकोणाला आधी पेमेंट करायचं त्याला आपण प्रायोरिटी म्हणतो। कुणाला आधी कुणाला नंतर, तर सगळ्यात आधी कुणाला देतो, रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड फर्स्ट, आफ्टर दॅट वी शुड पेड अवर आउटसाइड लॅबिलिटीज। त्या आउटसाइड लॅबिलिटी मध्ये सगळ्यात आधी कुणाला द्यावं लागेल, प्रेफरन्स शेअर क्रेडिटर्स, कॉन्टिंजंट लॅबिलिटी असेल, सेक्युअर्ड क्रेडिटर्स असतील, आणि मग त्याच्यानंतर द्यावे लागतात क्रेडिटर्स, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, वाईप्स लोन, जे कुठे बाहेरचे लोन्स असतील अनसेक्युअर्ड ते आपण देतो। याच्यामध्ये फक्त एकच अनसेक्युअर्ड आहे, ते आहे क्रेडिटर्स। तर सगळ्यात आधी आपण क्रेडिटर्स देणार, नंतर आपण त्यांचे कॅपिटल देणार। काय म्हटलंय खाली, द रिअलायझेशन्स वेअर ॲज फॉलोज. रिअलायझेशन कसे कसे झाले, रिअलायझेशन म्हणजे काय, ॲसेट विकली, कशी कशी विकली। फर्स्ट जो रिअलायझेशन झाला तो 54,000चा, असा 4 वेळेस रिअलायझेशन केले। याचा अर्थ आपल्याकडे 4 वेळेला 4 इन्स्टॉलमेंट मध्ये कॅश आलेली आहे। ही कॅश आपण लॅबिलिटी पेड करण्यासाठी देणार आहोत, ठीक आहे। तर 4 वेळेला लक्षात ठेवायचं। प्रिपेअर अ स्टेटमेंट शोविंग अ डिव्हिजन ऑफ नेक्स्ट प्रोसीड्स अमंग द पार्टनर्स सो दॅट इफेक्ट मे बी गिवन टू द ruling in Garner versus Murray at each distribution stage, assuming that nothing further will be realized after that date. Nothing will be realized after that date. कोणता नियम, गार्नर वर्सेस मुरे। गार्नर वर्सेस मुरेचा नियम काय आहे, एखादा पार्टनर जर इन्सॉल्वंट झाला, दिवाळखोर झाला, तर त्याची जी इन्सॉल्वन्सी असेल, कॅपिटल इनएफिशियन्सी असेल, ती कोण घेतं, सॉल्वंट पार्टनर, जो इन्सॉल्वंट झालेला नाही, असे पार्टनर बिअर करतात इन देअर कॅपिटल रेशो। तर त्या नियमाप्रमाणे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। आणि मेथड कोणती आहे, नथिंग फर्दर विल बी रिअलाइज। नथिंग फर्दर विल बी रिअलाइज, पुढे काहीही विकलं जाणार नाही असं गृहीत धरून, आता जे विकलेलं आहे ते शेवटचं विकलेलं आहे, त्याच्यानंतर काही विकलं जाणार नाही, कॅश येणार नाही असं गृहीत धरणं, यालाच आपण काय म्हणतो, वी कॅन कॉल इट ॲज मॅक्सिमम लॉस मेथड, है ना। याच्यामध्ये सरप्लस काढण्याची गरज नाही, मॅक्सिमम लॉस मेथड। तर याच्यामध्ये काय करावं लागतं, सरप्लस कॅपिटल काढावं लागत नाही, ते सरप्लस कॅपिटल मेथडला। मॅक्सिमम लॉस मेथडला आपल्याला ज्याप्रमाणे स्टेटमेंट शोइंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश आधीच्या याच्या मेथडमध्ये होतं, सेम त्याच पद्धतीने आता सुद्धा स्टेटमेंट शोइंग पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश आहे। कॉलम्स तेच आहे, पर्टिक्युलर्स, कॅश, कोणत्या कोणत्या लॅबिलिटी आहे त्या आपण प्रायोरिटी प्रमाणे लिहिणार। इथे फक्त एकच लॅबिलिटी आहे ना, क्रेडिटर्स आहे 38,000 आणि नंतर कॅपिटल्स दिले आहेत, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्यांचा कॉलम आपण आखून घेतले, ज्या ज्या लॅबिलिटी होत्या त्याचे कॉलम आपण आखले, आणि नेहमीप्रमाणे बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट। तर कॅश आहे का बॅलन्स शीटला, नाहीये, कॅश असती तर आपण ती घेतली असती। मात्र क्रेडिटर्स आहे 38,000, ABC पण 70, 35 and 7, तर क्रेडिटर्स आहे 38,000। नंतर कॅपिटल दिलेलं आहे, त्यांचं किती दिलेलं आहे, Aचं आहे 70,000, नंतर आहे 35,000 Bचं, आणि Cचं कॅपिटल आहे 7,000। जसं आपल्याला बॅलन्स शीटला दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण घेतलं। यानंतर काय करावं लागेल, आपल्याकडे कॅश केव्हा आली ते बघावं लागेल, कारण ऍसेट साईडला कॅश नाही असती तर ती सगळ्यात आधी घेतली असती। काय सांगितलंय, द रिअलायझेशन वेअर ॲज फॉलोज, पुढील प्रमाणे रिअलायझेशन झाले। फर्स्ट रिअलायझेशन कधी झालं,
दिलेलं नाही, पण किती झालं 54,000. म्हणून आपण या ठिकाणी घेणार फर्स्ट, त्यांनी इन्स्टॉलमेंट लिहिलंय म्हणून आपण पण इन्स्टॉलमेंट घेऊया. कधी मिळाला रिअलायझेशनचा इन्स्टॉलमेंट, किती मिळाला 54,000. माझ्याकडे 54,000 रुपये आहेत. हे 54,000 रुपये कुणाला मी देणार, तर मी प्रायोरिटी प्रमाणे देणार. प्रायोरिटी काय सांगते, मी आधीच सांगितलं की रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड फर्स्ट आहेत का, प्रॉब्लेम मध्ये नाहीत, म्हणून त्यांचा विचार करायचा नाही. कोणत्या लायबिलिटी आहे, फक्त क्रेडिटर आहे. म्हणून 54,000 मी 38,000 कुणाला देणार, मी देणार क्रेडिटर्सला 38,000 रुपये देणार. 38,000 काय लिहू इथे, तुम्हाला माहिती पाहिजे, पेड टू क्रेडिटर्स. ओके, पेड टू क्रेडिटर्स 38,000. जर 54,000 38,000 मी क्रेडिटर्सला दिले तर माझ्याकडे किती रुपये उरतील, 54,000 38,000 जर मी दिले तर माझ्याकडे उरणार 16,000 रुपये, 16,000. क्रेडिटर्स आता नील झाले. ठीक आहे, आता मला कुणाला द्यायचं आहे, मला 70,000 द्यायचे आहेत ए ला, 35,000 द्यायचे आहे बी ला, 7,000 वी हॅव टू पे टू सी. सो अवेलेबल कॅश इज रुपीज, आता माझ्याकडे अवेलेबल कॅश किती आहे, अवेलेबल कॅश इज रुपीज 16,000. 16,000 रुपये माझ्याकडे माझ्या हातात आहेत. आता मला ते कुणाला द्यायचे, पार्टनर्स कॅपिटल पेड करायचे. आउटसाइड लॅबिलिटी नील झाली, इथे दिली आपण. आता काय आलं, आपल्याला द्यायचं आहे पार्टनर्सचं कॅपिटल. जेव्हा जेव्हा पार्टनर्सचं कॅपिटल देणार तेव्हा आपण दोन मेथड यूज करतो, एक असतं सरप्लस कॅपिटल आणि दुसरे असते मॅक्सिमम लॉस. ह्या प्रॉब्लेम मध्ये कोणती यूज करणार आहे आपण, मॅक्सिमम लॉस. मग मॅक्सिमम लॉस मेथड काय सांगते, मॅक्सिमम लॉस मेथड सांगते वी हॅव टू फाइंड आउट देअर मॅक्सिमम लॉस, की हे जे 16,000 आहे याच्यानंतर माझ्याकडे कोणतीही कॅश येणार नाही असं अजून केलं जातं, की 16,000 इज माय लास्ट इन्स्टॉलमेंट, नथिंग फर्दर विल बी रिअलाइज, नो कॅश विल बी रिसीव्ह टू मी, कोणतीही कॅश मला मिळणार नाही, हे शेवटचे आहे. म्हणून तिथे मॅक्सिमम लॉस काढला जातो. मॅक्सिमम लॉस ML लिहिल मी. मॅक्सिमम लॉसचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलाय, नसेल आठवत तर मागचा व्हिडिओ बघा. मॅक्सिमम लॉसचा फॉर्म्युला काय आहे, अनपेड कॅपिटल, तुम्हाला आठवत असेल तर अनपेड कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल, कॅश अवेलेबल. मग अनपेड कॅपिटल किती आहे, अनपेड कॅपिटल बघा, अनपेड कॅपिटल मी सांगितलं होतं, अनपेड कॅपिटल म्हणजे पार्टनर्सला न दिलं गेलेलं कॅपिटल 70,000 प्लस 35,000 प्लस 7,000 तिघांची टोटल ती होईल आपली अनपेड कॅपिटल. किती होते अनपेड कॅपिटल, 1,12,000. किती होते अनपेड कॅपिटल, इथे दिसते बघा तुम्हाला एक्सेल मध्ये, 1,12,000 सम केली मी त्यांची, 1,12,000. तिघं पार्टनरचं कॅपिटल मायनस त्याच्यातनं काय, कॅश अवेलेबल. मी सांगितलं इथे दिलंय कॅश अवेलेबल किती आहे, 16,000 मायनस 16,000 किती आले, त्याचं आन्सर आलं, त्याचं आन्सर आलं इज इक्वल टू 96,000. 96,000 काय आला आपला ML म्हणजे मॅक्सिमम लॉस आला 96,000. मग काय केलं जातं, मॅक्सिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ऑल पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. हा जो 96,000 मॅक्सिमम लॉस आला ना, तो तिघं पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचा. मग मी लिहिते ML, लक्षात घ्या ML म्हणजे काय, मॅक्सिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड between A, B and C in their profit sharing ratio, that is 3:2:1 हा रेशो आहे, लक्षात घ्या. आता मी काय करणार, हे 96,000 मॅक्सिमम लॉस जो आला तो मी तिघं पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे वाटणार. मी कॅल्क्युलेट, त्यांचा रेशो किती आहे, तुम्ही म्हणाल मॅडम रेशो तर वेगळा होता, कोणता होता रेशो, रेशो तुम्ही जर प्रॉब्लेम मध्ये बघितला तर रेशो किती दिसतोय, 1/2. ए चा किती आहे 1/2, 1/2 चा आहे. ठीक आहे, 1/2, 1/3, 1/6. तर तुम्हाला त्याला सारखं करून घ्यायचं. सारखं कसं,
अंश आणि अंश सगळ्यांचे छेद सारखे करायचे. जेव्हा छेद सारखे करायचा असतो, याचा छेद आहे 2, याचा छेद आहे 3, याचा छेद आहे 6, तर मोठा छेद कुणाचा आहे 6, याचा पण छेद 6 करावा लागेल, याचा पण छेद 6 करावा लागेल. मग याचा छेद जर 6 असेल 1/6 असं घेते मी, वाटलं तर 1/6 याचा जर आहे, तर 1/6 सीचा आहे, याचं पण /6 आलं पाहिजे. कसं येणार? मला काय करावं लागणार, जर 3ला ज्या संख्येने गुणून 6 येतात ती संख्या अंशाला पण गुणावी लागेल. 3 दुणे 6 म्हणून 2 बे 1 बे. म्हणजे ज्या संख्येला छेदाने गुणलं त्याच संख्येला अंशाने सुद्धा गुणावं लागतं. हा नियम आपल्याला कधीपासून शिकवलेला आहे. इथे 2 आहेत, छेद 2 होते, त्याचे 6 करायचे. काय करावं लागेल? 3 दुणे 6 है ना, 3ने गुणावं लागेल ना. मग 3 1 3, याला 3ने गुणावं लागलं, याला 1ने गुणावं लागलं, याला 2ने गुणावं लागलं, याला ऑलरेडी तो होताच. म्हणून 3:2:1 दिस इज द 3:2:1 हा त्यांचा नवीन रेशो किंवा तोच रेशो, पण आपल्याला सोयीसाठी आपण तो बनवून घेतला. छेद सारखे करायचे असल्यास अंशाला सुद्धा त्याच संख्येने गुणावं लागतं. सगळ्यांचे छेद आपण 6 करून घेतले कारण 6 मोठा होता. ज्या संख्येने छेदाला गुणलं त्याच संख्येने अंशाला गुणलं, म्हणून 3:2:1. ठीक आहे, म्हणून मी इथे लिहिलंय त्यांचा रेशो 3:2:1. तर 3:2:1 ने आपण 96,000 देऊन टाकूया. 96,000 इंटू किती? 3 अपॉन किती आहे? 3:2:1 म्हणजे 6/6 किती आले? 48,000. कुणाला येतील हे? 48,000 येतील ए ला, कारण त्याचा रेशो किती आहे? 3. 48,000. आता आपण बीचं काढू. बीचा रेशो आहे 2/6. मग आता पुन्हा कॅल्क्युलेटर, किती वाटायचे आहेत? 96,000 इंटू किती? 2/6 किती आले? ते आलं 32,000. याला मॅक्सिमम लॉस आला 32,000. आता सीचं काढूया. सीचा रेशो आहे 1. मग 96,000 इंटू 1 सांगा, 96,000 इंटू 1/6 16,000. आता इथे 16,000 मी लिहिणार आहे, मात्र बघा त्यांना द्यायचं किती आहे? बॅलन्स ड्यू 70,000, 35,000, 7,000. 70,000 मायनस 48,000 होतील का? येस होतील. 35,000 मायनस 32,000 होतील का? येस होतील. 7,000 मायनस 16,000 होतील का? 7,000 16,000 जातात का? नाही. म्हणून ही अमाऊंट जी आहे ती आहे मायनस बॅलन्स आला. आणि जिथे मायनस बॅलन्स येतो त्याला आपण काय म्हणतो? जिथे मायनस बॅलन्स येतो इट इज द इन्सॉल्वन्सी ऑफ दॅट पार्टनर. म्हणजे इथे सी काय झाला? इन्सॉल्वंट झाला, कारण त्याचं कॅपिटल 7,000 होतं, मात्र मॅक्सिमम लॉस किती आलाय? 16,000. ही डोंट हॅव द कॅश टू पेड दॅट अमाऊंट. इट मीन्स ही इज इन्सॉल्वंट. त्याची जी इन्सॉल्वन्सी असेल ती कोण बिअर करतं? सॉल्वंट पार्टनर ए आणि बी. बिअर करणं म्हणजे स्वतःकडे घेणं. मी देतो बाबा तुझी इन्सॉल्वन्सी. तुझं जे दिवाळखोरी असेल ते इतर पार्टनर स्वतः देतात. म्हणून मायनस करूया. 70,000 मायनस 48,000 किती आले? ते आले, तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर 22,000. हे आले 3,000 है ना, येत आहेत ना. आणि हे किती आले? हे आले मायनस 9,000. हे आले मायनस 9,000. ठीक आहे, मायनस 9,000 आले. मायनस 9,000 म्हणजे ही 9,000 ही काय त्याची? ही त्याची आहे डेफिशियन्सी म्हणजे इन्सॉल्वन्सी. त्याची 9,000 इन्सॉल्वन्सी कोण घेईल? सॉल्वंट पार्टनर घेतील. आधी आपण मॅक्सिमम लॉस घेतला, तो लेस केल्यानंतर मायनस मध्ये ज्याचं उत्तर आलं तो पार्टनर इन्सॉल्वंट झाला. इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर झाला. इथं सी हा 9,000ने दिवाळखोर झालेला आहे. त्याची जी दिवाळखोरी असेल, इन्सॉल्वन्सी असेल, ती ई आणि बी घेतील. मात्र कसे घेतील? इन देअर कॅपिटल रेशो. इन देअर कॅपिटल रेशो. देअर कॅपिटल रेशो इज 2:1. मग 9,000 आपण यांना देऊन टाकूया. मायनस 9,000 कोण घेणार? ए आणि बी इन देअर प्रॉफिट शेअरिंग कॅपिटल रेशो.
मग देऊन टाका कॅपिटल रेशोमध्ये त्यांना दिलं तुम्ही तर किती येत आहे ते 9000 रेशोने जर तुम्ही वाटलं कॅपिटल रेशोने तर त्यांचा 2:1 येतो म्हणजे 2/3 ते येतात 6000 जातील ए ला, तुम्ही काढा कॅल्क्युलेटरवर, 3000 जातील बी ला त्यांच्या कॅपिटल रेशोने. सो इथे काय लिहिणार मी, सीज कॅपिटल डेफिशियन्सी कुणाची, सीची, सीज कॅपिटल डेफिशियन्सी beared by or borne by whom, A and B in their capital ratio. हे तुम्ही खूप लक्षात ठेवायचं की इथे आपल्याला काय वापरायचं आहे, कॅपिटल रेशो यूज करायचा आहे. कॅपिटल रेशो कसा काढतो आपण, कॅपिटल रेशो आपण फाइंड आउट करतो का त्यांच्या कॅपिटलवरनं. 70,000 आणि 35,000 आहे म्हणजे याचा रेशो आला 2, 35चा रेशो आला 1, 2:1 ने आपण हे वाटले 9,000 तर ते 6,000 आणि 3,000 आले. 22 - 6,000 किती उरले, 16,000. 3,000 - 3,000 0, 9,000 - 9,000 0. हे 16,000 आले बघा. कुणाच्या कॉलमला आले, एच्या कॉलममध्ये. आपली अवेलेबल कॅश बघा इथे किती आहे, अवेलेबल कॅश उपलब्ध कॅश किती आहे 16,000. कुणाच्या कॉलमला आले, एच्या कॉलम आले 16,000. म्हणजे जी कॅश उपलब्ध होती 16,000 ती कुणाला पेड करायची, आपल्याला ए ला पेड करायची आहे. इथे काय लिहिणार मी, सो अवेलेबल कॅश पेड टू ए है ना, पूर्णची पूर्ण त्याच्याच कॉलमला उरली म्हणून 16,000 अवेलेबल कॅश होती ती आपण त्याला दिली. कशातनं लेस करायची, वी हॅव टू लेस दिस अमाऊंट फ्रॉम द कॅपिटल and their capital is 70,000, 35,000, 7,000. मग 70,000 मधून 16,000 आपण लेस करूया. 70,000 - 60,000 इज इक्वल टू 54,000. 35 - 0 काहीच त्यांना मिळालं नाही, जसेचे तसे 35,000. 7,000 - 0 7,000 पुन्हा जसेचे तसे. हे काय झालं, बॅलन्स ड्यू. हे काय झालं, बॅलन्स. एवढी कॅपिटल अजूनही आपल्याला द्यायचं आहे. पहिला इन्स्टॉलमेंट क्लिअर झाला, पहिले 54,000 संपले. पुन्हा प्रॉब्लेमकडे जाऊया. दुसरा इन्स्टॉलमेंट आला आहे 45,000चा. पटकन घेऊया 45,000. सेकंड इन्स्टॉलमेंट किती आहे 45,000. कुणाला द्यायचे आहे, पार्टनर्सला. कोणती मेथड, मॅक्सिमम लॉस. काय शोधावं लागेल, मॅक्सिमम लॉस शोधावं लागेल. आणि मॅक्सिमम लॉस काय म्हणतो, मॅक्सिमम लॉस इज इक्वल टू सेम आहे काय आहे, मॅक्सिमम लॉस इज इक्वल टू अनपेड कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. मग अनपेड कॅपिटल कोणतं, अनपेड कॅपिटल आहे आता, हे त्यांचं अनपेड कॅपिटल आहे ना. 70,000, 35,000, 7,000 आधीचे, तिच्यातनं 16,000 आपण देऊन टाकले म्हणून आताचा अनपेड कॅपिटल 54, 35, 7,000. टोटल किती आली 96 है ना. मागचा जो मॅक्सिमम लॉस असतो तर ह्या वेळेचा काय असतो, अनपेड कॅपिटल. म्हणून आपला मॅक्सिमम लॉस आला अनपेड कॅपिटल आलं 96,000 मायनस त्याच्यातनं काय मायनस करायचं आपल्याला, कॅश अवेलेबल. तर कॅश अवेलेबल किती आहे 45,000 है ना. सेकंड इन्स्टॉलमेंट 45,000चा आहे ना म्हणून 45,000. सो 96,000 मायनस 45,000 इज इक्वल टू मॅक्सिमम लॉस इज इक्वल टू 51,000. किती आला काढला तुम्ही 51,000. हा झाला आपला मॅक्सिमम लॉस. मॅक्सिमम लॉस काय करतो ॲज युजल मॅक्सिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड अमंग बिटवीन पार्टनर्स. कोणता रेशो वापरायचा, इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. मॅक्सिमम लॉस जो असेल तो प्रॉफिट शेअरिंगने डिस्ट्रीब्यूट करायचा. कॅपिटल डेफिशियन्सी असेल ती कॅपिटल रेशोने डिस्ट्रीब्यूट करायची. मॅक्सिमम लॉस आला 51,000. त्यांचा कॅपिटल रेशो आहे 3:2:1 म्हणजे 51,000 करूयात, डिस्ट्रीब्यूट करायचं ना. 51,000 इंटू 3
अपॉन 6. एला किती आला 25,500. 25,500. बीचा पण तसाच कॅल्क्युलेट करा 2/6 ने, तो आला 17,000 आणि सीचा आला 8,500. 8,500. आपण मॅक्सिमम लॉस डिस्ट्रीब्यूट केला. आता वजाबाकी करूया. 54,000 मायनस 25,500. आपल्याला उत्तर मिळतंय त्या ठिकाणी 28,500. 35,000 मायनस 17,000 18,000. 7,000 मायनस 8,500 काय आलं मायनस. आपल्याला उत्तर मिळालंय पुन्हा मायनस 1,500. आणि मी सांगितलंय मायनस म्हणजे काय, तर तो पार्टनर दिवाळखोर झाला, इन्सॉल्वंट झाला. आणि इन्सॉल्वंट जर झाला असेल तर त्याची इन्सॉल्वन्सी कोण बिअर करतं, सॉल्वंट पार्टनर. आणि इथे ए आणि बी हे कोण आहेत आता, सॉल्वंट पार्टनर. म्हणून सी ची जी डेफिशियन्सी असेल, कॅपिटल डेफिशियन्सी असेल, ती बिअर केली जाईल कुणाकडनं केली जाईल, ए आणि बी. पण कोणता रेशो, कॅपिटल रेशो. आणि आपण आधीच कॅपिटल रेशो काढून ठेवला त्यांचा 2:1. म्हणून 1,500 है ना. जर आपल्याला 1,500 रुपये 1,500 कुणामध्ये, दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे तो, इंटू त्यांचा रेशो किती आहे 2:1 म्हणजे 2 भागीला 3. 2:1 आहे ना. हां येस. 1,500 इंटू 2/3 इज इक्वल टू 1,000. एला त्याची जी दिवाळखोरी आहे ती 1,000 घ्यावी लागेल आणि याला त्याच्या निम्मे म्हणजे 500 रुपये घ्यावी लागेल. यांनी घेतली, हा नील झाला. आता मात्र 18,000 मायनस 5,000 किती झाले 17,500. ओके. आणि 28,500 मायनस 1,000 ते झाले 27,500. राईट. 27,500. सो आता या दोघांची टोटल किती होते बघूया आपण. या दोघांची टोटल होते 45,000. बरोबर. ही दिसते तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनला खाली सम 45,000 ची सम दिसते बघा इथे मला. तर दोघांची टोटल होते 45,000. अवेलेबल कॅश बघा बरं किती आहे. अवेलेबल कॅश पण किती आहे 45,000. दुसरा इन्स्टॉलमेंट आपला 45,000चा आहे ना. बरोबर. ही 45,000 हे 45,000 आले. आपली अवेलेबल कॅश आली, पण कुणाच्या कॉलमला आली, एच्या कॉलमला आली. मी हे थोडंसं स्किप करूया आपण म्हणजे तुम्हाला कॉलमचं नाव दिसेल बरोबर. ठीक आहे. तर हे जे आहेत 45,000 त्याच्यापैकी एला 27,500, बीच्या कॉलमला 17,500. सो अवेलेबल कॅश बरोबर आले ना 45,000. अवेलेबल कॅश पेड टू ए अँड बी किती आली 27,500 आणि इथे 17,500. लेस कुठून करायची मी सांगितलंय. जिथे तुमचा बॅलन्स ड्यू असेल तिथे तुम्ही ती लेस करायची. जिथे तुमचा बॅलन्स ड्यू असेल तिथे तुम्ही ती लेस करायची. मग बॅलन्स ड्यू किती दिसत होता आपला, बॅलन्स ड्यू 17,000 मायनस 16,000 16,000 दिले होते ना आपण त्यांना. तर ते उरले होते मला वाटतं बॅलन्स ड्यू होता 54,000. सो 54,000 मायनस 27,500 बॅलन्स ड्यू मधूनच आपण ते लेस करायचं. 54,000 मायनस 27,500 तर त्याचं उत्तर येतं आहे 26,500. याचा बॅलन्स ड्यू जसाचा तसा आहे 35,000 मायनस 17,500 तर त्याचं उत्तर येतं आहे 12,000. आणि याला अजून काही मिळालेलं नाही म्हणून 7,000 जसाचा तसा 7,000 राहील. हे काय झालं आपलं, हा झाला पुन्हा बॅलन्स ड्यू. हा काय झाला बॅलन्स ड्यू. हे देणं लागतोय आपण त्यांना, अजूनही हे त्यांना आपण देणं लागतोय. काय करावं लागेल आता, कॅश अवेलेबल कडे जावं लागेल. दुसरी कॅश होती ती वापरली आपण, 54,000 यूज केले, 45,000 पण यूज केले. आता आपल्याकडे थर्ड इन्स्टॉलमेंट आलाय, 15,000 रुपये आपल्याकडे आलेले आहेत. ते 15,000 रुपये कुणाला वाटणार, पुन्हा एबीसीला. पण काय करावं लागेल, मॅक्सिमम लॉस.
जेव्हा कॅपिटल पेड करतो तेव्हा मॅक्सिमम लॉस आपण यूज करतो. सो मॅक्सिमम लॉस कसा काढतो आपण, ML अनपेड कॅपिटल. पुन्हा तीच जी प्रोसेस आहे ती पूर्ण रिपीट होईल, मायनस कॅश अवेलेबल. अनपेड कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. आता अनपेड कॅपिटल किती आहे, या तिघांची टोटल, जी बॅलन्स ड्यू असतो तोच अनपेड कॅपिटल असतो. तिघांची टोटल आली आहे 45,500. किती आली तिघांची टोटल, 45,000. सॉरी, इथे 17,500 आहेत. ठीक आहे, तिघांची टोटल बघूया. तिघांची टोटल किती आलेली आहे, 51,000. बघा, मागचा जो मॅक्सिमम लॉस असतो ना तो ह्या वेळेचा अनपेड कॅपिटल असतो. 51,000 मायनस कॅश अवेलेबल किती आहे, कॅश अवेलेबल आहे प्रॉब्लेममध्ये बघूयात 15,000. कॅश अवेलेबल 15,000. मी लिहून ठेवते, 15,000 आपली कॅश अवेलेबल आहे आणि मॅक्सिमम लॉस आहे 51,000. दोघांची वजाबाकी केल्यावर आपल्याला येईल मॅक्सिमम लॉस आलेला आहे 36,000. मॅक्सिमम लॉस आला 36,000. पुन्हा हा 36,000 कुणाला देणार, तिघ पार्टनरमध्ये. पेड टू ABC. कोणता रेशो, 3:2:1. देअर कॅपिटल रेशो. वाटा 15,000 तिघांमध्ये आपण वाटणार आहोत. त्यांच्या रेशोप्रमाणे 15,000 काढूयात. 15,000 into 3/6 and answer is 7,500. सॉरी, काहीतरी चुकलंय. 15,000 नाही, सॉरी, मॅक्सिमम लॉस जो असेल तो 36,000 ना. सॉरी, मॅक्सिमम लॉस आला 36,000 आणि मॅक्सिमम लॉस कुणाला देणार आपण, मॅक्सिमम लॉस 36,000 आलेला आहे. 36,000 तिघा पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करू. त्यांचा रेशो आहे 3/6. हा रेशो कुणाचा आहे, एचा. म्हणून एच्या कॉलमला 18,000चा मॅक्सिमम लॉस आपण देणार. बीला जर आपण तसंच काढलं तर तो आला 12,000 आणि सीला जर काढला तर 6,000. आता कोणी इन्सॉल्वंट झालंय का बघूया. 26,000 मायनस 18,000 ते आलेत 8,500, पण प्लस अमाऊंट आहे. 17,500 मायनस 12,000 आले 5,500, ही पण प्लस अमाऊंट आहे. 7,000 मायनस 6,000 1,000, ही प्लस अमाऊंट आहे. सगळ्या प्लस अमाऊंट. नो वन इज इन्सॉल्वंट नाव. मायनस आलं तर इन्सॉल्वंट होतो, इन्सॉल्वंट झालं तर त्याची जी इन्सॉल्वन्सी असेल ते अदर पार्टनर्स घेतात. इथे तसं काही झालेलं नाही. तिघांची टोटल करूया. 15,000च झाली पाहिजे. किती होते, 15,000. कॅश अवेलेबल किती आहे, 15,000. म्हणजे जी कॅश अवेलेबल आहे ती तिघांच्या कॉलमला आली. म्हणून आपण काय लिहिणार, पेड टू ABC. आता काही विचारायची गरज नाही, कुणाला किती द्यायचे. 8,500 एला, 5,500 बीला आणि 1,000 सीला. कुठून लेस करायचं मात्र, हे जे कॅश दिली ती कुठून लेस करणार आपण, बॅलन्स ड्यू. म्हणजे 26,500 मायनस 8,500 किती आले, ते 18,000 आले. कंट्रोल झेड. किती होते इथे, 8,500 ना, 8,500. तर पेड केल्यानंतर लेस कुठून करायचा, बॅलन्स ड्यू मधनं लेस करायचं. बॅलन्स ड्यू किती होता, 26,500 एचा. त्याच्यामधनं 8,500 गेले, उरले किती, 18,000. नंतर 17,500 बीचा, त्याच्यातनं 5,500 गेले, 12,000. आणि 7,000 होता सीचा, त्याच्यातनं 1,000 त्याला दिले. आता त्याला देणं लागतो आपण 6,000. देणं लागतो म्हणजेच काय, बॅलन्स ड्यू. देणं लागतोय, हे द्यायचं बाकी आहे, बॅलन्स ड्यू. आता काय करणार आपण, बॅलन्स ड्यू म्हणजे इतकं देणं बाकी आहे. आता आपल्याकडे कॅश आली का पुन्हा बघूया. आता फोर्थ आलेली आहे 24,000ची. म्हणजे कॅश अवेलेबल किती आता आपल्याकडे, 24,000 कॅश अवेलेबल. जी कॅश अवेलेबल आहे तिचं काय काढतो, पार्टनर्सला देतो. पण कसं देतो, मॅक्सिमम लॉस काढून. मॅक्सिमम लॉस कसा काढतात, पुन्हा तेच, अनपेड कॅपिटल मायनस कॅश अवेलेबल. अनपेड कॅपिटल कोणतं, ABCचं, जे आत्तापर्यंत दिलं नाही, हे दिलेलं नाहीये. तिघांची टोटल होते 36,000.
36,000 36,000 मायनस अवेलेबल कॅश दिसते इथे 24,000 जो शेवटचा इन्स्टॉलमेंट आहे आपला. तर त्याचं उत्तर आलं, मॅक्सिमम लॉस आला आपला 36 मायनस 24, मॅक्सिमम लॉस आला 12,000. हे जो मॅक्सिमम लॉस असेल तो तिघांमध्ये आपण वाटणार इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो ML म्हणजे मॅक्सिमम लॉस डिस्ट्रीब्युटेड बिटवीन A, B, C इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2:1 है ना, 3:2:1 3:2:1. सॉरी, हे एक्सेलमध्ये शिकवायला गेलं ना की हा प्रॉब्लेम होणारच. 3:2:1 वाटा 12,000 तिघांमध्ये जर आपण वाटले तर ते आले 6,000, याला येतील 4,000, याला येतील 2,000. कॅल्क्युलेट करून बघा. मायनस होत आहे का सगळ्यांचे, का मायनस बॅलन्स येतोय? नाही, मायनस होत आहे. 18 मायनस 16 किती? 18 मायनस 16 आले 12,000. 12 मायनस 4 आले 8,000 अँड 6 मायनस 2 आले 4,000. तर आता हे तिघांची टोटल बघा 24,000 झाली पाहिजे. आली की नाही 24,000? येस. सो अवेलेबल कॅश जी 24,000ची होती ती कॅश पेड टू A, B, C है ना. याला देणार मी 12,000, याला देणार मी 8,000. त्याच्या कॉलममध्ये जेवढे उरले तेवढे आपण दिले. पण लेस करताना नेहमी लक्षात ठेवा बॅलन्स ड्यू मधनं लेस करायची. तर 18 मायनस 12 इज इक्वल टू 18 मायनस 12 इज इक्वल टू, थोडं दिसायला प्रॉब्लेम होईल, 18,000 मायनस 12,000 इज इक्वल टू 6,000. इकडे 12,000 मायनस 8,000 इज इक्वल टू 4,000 अँड 6,000 मायनस 4,000 इज इक्वल टू 2,000. आता आपल्याकडे याच्यानंतर काही कॅश आलेली आहे का? 54,000 आले ते दिले, 45 आले ते दिले, 15 आले ते दिले, 24 आले ते दिले. याच्यानंतर काही कॅश आली का? नाही. नो रिअलायझेशन फर्दर. सो इथे आपला प्रॉब्लेम संपेल. पण हा जो बॅलन्स उरला या लोकांचा तो काय असणार आहे? हा बॅलन्स जो उरला तो असणार आहे त्यांचा मॅक्सिमम लॉस. हा बॅलन्स जो उरला तो असेल त्यांचा रिअलायझेशन लॉस. काय झाला त्यांचा? रिअलायझेशन लॉस. तर या मेथडने पण तुम्हाला काढता येईल. सोपं आहे, लक्षात ठेवा. मॅक्सिमम लॉस काढायचा आहे कॅपिटल पेड करताना. तो तिघं पार्टनर्सला प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे द्यायचा आहे. जर एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला तर त्याची इन्सॉल्वन्सी सॉल्वंट पार्टनरने त्यांच्या कॅपिटल रेशोने घ्यायची आहे. जो अमाऊंट येईल त्यांच्या कॉलमला ती बॅलन्स ड्यू मधनं लेस करायची आहे. प्रत्येक इन्स्टॉलमेंटला सेम प्रोसेस रिपीट होते. मॅक्सिमम लॉस प्रत्येक वेळेस काढावा लागतो, तो डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. अवेलेबल कॅश मग पार्टनर्सला द्यावी लागते. पुढचे प्रॉब्लेम्स तुम्ही बघितल्यानंतर थोडासा इझी तुम्हाला वाटेल, थोडं किचकट वाटत असेल, पण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहिल्यावर मे बी तुम्हाला चांगला तो वाटेल. ठीक आहे, पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच.